पुण्यातील उरुळी कांचनमधून धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। इंजिनियर दीप्ती चौधरी या विवाहितेनं हुंड्यापायी स्वतःचं आयुष्य संपवलंय। लग्नामध्ये 50 तोळे सोनं, त्यानंतर 35 कोटींची रोकड सासरच्या माणसांनी घेतली आहे आणि इतक्यावरच दीप्तीच्या सासरची मंडळी थांबलेली नाही। त्यांनी ती गर्भवती असताना तिची गर्भ तपासणी करत गर्भामध्ये मुलगी असल्यानं मुलगा हवा म्हणून तिचा गर्भपात देखील केलाय। या सगळ्या तासाला कंटाळून दीप्तीनं 24 जानेवारीला आयुष्य संपवलंय। या घटनेनंतर दीप्तीच्या सरपंच सासू सह मुख्याध्यापक, सासऱ्याला आणि इतरही काही जणांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर येते। अतिशय धक्कादायक अशी घटना उरुळी कांचनमध्ये घडली आहे। माझं बाळ गेलं. त्यांनी मारलं तिला, त्या लोकांनी मारलं तिला, त्या लोकांनी मारलं. मला सांगायची मम्मी मला असं तर म्हणतात तसं म्हणतात, आम्ही तिला ऍडजस्ट कर किती समजून सांगायचो। लग्न झाल्यापासून तिच्यावर संशय, इकडे आलं की कुणाकडे जायचं राहील संशय घेत होतो तिच्यावर तिचा नवरा। कधी इकडे आलं की कधी कुणाच्या घरी नाही गेली माझी पोरगी, का तर नको त्याला नाही आवडत, इकडे जाते तिकडे जाती। आणि आम्हाला सांगितलं आमचा एक्सपोर्टचा व्यवसाय आहे आणि नंतर बंद होता का नाही आम्हाला माहित नाही, एवढी चौकशी पण नाही केली, हाय पाहुणे म्हणून आम्ही चौकशी नाही केली, तो बंद पडला। आम्हाला नवीन व्यवसाय चालू करायचा आहे म्हणून पैसे आम्ही रोख 10 लाख रुपये दिले त्यांना त्यावेळेस। मध्ये मध्ये चालूच होतं ते थोडे एवढे दे तेवढे दे। परत गाडी नाही दिली लग्नात, 4 चाकी लग्नात नाही तुझ्या बापाने दिली, तुझ्या बहिणींना बाकीच्या दिली, तुला नाही दिली म्हणून मी आज 4 चाकी दे, तुझ्या बापाने काय नाही दिली 4 चाकी लग्नात। परत काम नाही करत। पहिली मुलगी झाली त्यावेळेस पण तोंड पाडून बसली सगळी, का तर तिच्या भावाला पोरग झालं आणि हिला पोरगी झाली। दवाखान्यात बाहेर आले सगळी अशी बसली, मी माझ्या मला लक्ष्मी आली तुमच्या। तर हे प्रकरण काय आपण पाहूयात। पुण्याच्या उरुळी कांचनमध्ये सासरच्या छळाला कंटाळून दीप्ती चौधरीची 24 जानेवारीला आत्महत्या। तर पुण्यामध्ये आणखी एक हुंडाबळी झाल्याचं आपण पाहतोय। दीप्ती चौधरीची सासू सरपंच आहे आणि सासरे मुख्याध्यापक। 2019 मध्ये दीप्ती आणि रोहनचं लग्न झालं। तिसऱ्याच दिवशी पतीनं दीप्तीवर संशय घेतला। दीप्तीच्या माहेरच्यांनी लग्नामध्ये 50 तोळे सोनं, रोहनला व्यवसायासाठी 10 लाख तर कारसाठी 25 लाख दिले। ऑक्टोबर 2025 मध्ये ग्रामपंचायत निवडणुकीवेळी माहेरहून पैसे आणण्यास सांगितलं, मात्र दीप्तीने नकार दिला। गर्भलिंग चाचणी करून दुसरीही मुलगी असल्यानं तिचा गर्भपात करण्यात आला।